हाय हॅलो नमस्कार, कशा आहात सर्वजण. मी अनुराधा तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते अनुराधा लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलमध्ये. चंदनाच्या काठीवर सुख समृद्धीचा करा, साखरेच्या गाठीसोबत कडुलिंबाचा तोरा, रेशीम वस्त्राने सजल्या गुढीचा एक वेगळाच थाट, नवीन आशा नऊ स्वप्नांची आली नवीन पहाट, गुढीपाडव्याच्या परत एकदा तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तर इथे मी माझं सुरू होतं काम. सकाळचं झालं होतं नैवेद्य वगैरे बनवून, पण नंतर दुपारच्या वेळेस पुरणपोळी बनवायचं सुरू होतं माझं. तर मी ते येळणीच्या आमटीसाठी कढीपत्ता घेण्यासाठी आले होते आणि जवळच आहे, दारातून जास्त लांब नाही. आणि हा लिंबूच्या झाडाखाली आलेला कढीपत्ता आहे. एकीकडे डाळ परतवायचं सुरू होतं आणि एकीकडे येळणीची आमटी. आता सगळीकडे गॅस तर भेटत नाही, पण थोडाफार का होईना गॅस सवय झाली आता. चुलीवर अजिबात करावंसं वाटत नाही, पण चपाती वगैरे भाकरी वगैरे जास्त चुलीवरतीच बनवते मी. पण गॅसचा वापर हा सणादिवशी जास्तच होतो, सगळं गॅसवरतीच करावं लागतं. तर इथे माझ्या आमटी वगैरे बनवायचं सुरू होतं. आणि येळणीची आमटी म्हटलं की सगळ्यांनाच आवडते आणि आम्हालासुद्धा खूप आवडते. दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी जरी कडवून खाल्ली, म्हणजे गरम करून खाल्ली तरी आम्हाला चालते, भाजी नसली तरी. तर इथे जास्तीत जास्त आमटी बनवायचं सुरू होतं माझं. जास्त झाली तर, आणि ओलं खोबरं होतं म्हटल्यानंतर ना तर एकदमच छान. आम्ही येळणीच्या आमटीमध्ये ओलं खोबरं जास्त घालतो, आमटीला टेस्ट खूप छान येते. एकीकडे डाळ पुरण परतवून घेतलं आणि माझ्या काकीने टोपामध्ये वगैरे परतायला लवकर परतत नाही. त्यातलं जे गुळाचं साखरेचं पाणी असतं ते लवकर परतत नाही. तर कढईमध्ये ठेव म्हटलं, चला एकदा ट्राय करून बघूया. सगळ्यांकडून जर टिप्स घेतल्या तर थोड्याफार टिप्स समजल्या तर आपल्यालासुद्धा सोपं जातं. आणि खरंच बाकीच्या वेळापेक्षा ह्यावेळेस पुरण परतवायला खूप उशीर नाही लागला, लगेच परतून निघालं. नंतर मग भजी, कुरवडी, भातोडी, आम्ही पापडला भातोडी म्हणतो, तर आमच्याकडे भातोडीच म्हणतात सगळेजण. तर इथे माझं बनवायला घेतलं होतं मी. आणि मला समजलं की ज्वारी करण्यासाठी मिशन येणार आहे. तर बघा, पीठ वगैरे मळून ठेवलं आणि इथे आले मिशन. आमचं ज्वारीचं खळं 3 दिवस झालं आम्ही मिशनवाल्याला बोलवत होतो, पण ते काय येत नव्हता. आज फायनली आला आणि आमच्या सणाच्या ह्याच्यातच सगळा राडा झाला. इकडे पुरणपोळ्या बनवायच्या की ज्वारी करून घ्यायची, तरी बनवत चला. तर बाहेर सगळं घेतलं आणि चूल पेटवली. आता सावलीसुद्धा आली होती झाडाची, त्याच्यामुळे काय वाटत नव्हतं का पुरणपोळी बनवायला बाहेर. आणि पुरणपोळी चुलीला आधी हळदी कुंकू लावून घेतला आणि नंतर मग पुरणपोळी करायला बसले होते. आणि बघा, इतक्या पुरणपोळ्या. आणि ऊन पण गेलं, नंतर ना सावलीच आली, आबाळ वगैरे भरून आलं पूर्ण. आणि ते बघा कशा पुरणपोळ्या एकदम टुम्म फुगलेत. आणि हेच बघायला लहान मुलांना आवडतं. तरी बघा, ही आहे आमची गुढी. छोट्या व्हिडिओमध्ये शॉर्ट व्हिडिओमध्ये दिसतेच आहे, पण परत एकदा म्हटलं आपली ही सगळ्यांना दाखवावी. तर इथे माझं सगळं करून वगैरे झालं, स्वयंपाक बनवून झाला आणि मग नंतर मी नैवेद्य दाखवला गुढीला. यूट्यूबच्या माध्यमातून आमच्या आयुष्यातले शेअर करते छोटे छोटे क्षण. सतीश रावांचे नाव घेते, साजरा करते गुढीपाडव्याचा सण. तर ही असा आहे माझा लूक आणि गुढीपाडव्याचा. आणि हा मी ब्लाऊज शिवला आहे, पहिल्यांदाच असा ट्राय केला आहे. तर कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.